संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल नामाचा गजर सुरू असताना आळंदीतून आली धक्कादायक बातमी. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडून पाहिली जाणार होती. पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांना आळंदीतील माऊलींची समाधी ही केवळ अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं होतं. आता ती समाधी उघडून तिच्या आतमध्ये काय आहे हे पाहिलं जाणार होतं. ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीवर पसरली. आळंदीत वातावरण ढवळून निघालं. भाविकांमध्ये राग, दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. काही जण समोरून रडत होते तर काही जण विनंती करत होते. पुण्यामध्ये 100-200 ट्रक भरून आळंदीच्या दिशेने लोक आता निघाले आहे. वारकरी संप्रदायाच्या मनात राग व्यक्त होत होता. लोकांच्या लोंढेच्या लोंढे आळंदीच्या दिशेने निघणार होते. परिस्थिती हाताबाहेर जाणार असं वाटत होतं. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे हृदय आहे आणि त्यांची समाधीमध्ये केवळ दगडबाटी नव्हे तर भक्तांचा एक चैतन्य. एकीकडे आषाढी वारीचा मंगलमय वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे, पण त्याच वेळेस एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये चक्क ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खोटी आहे, ही केवळ एक अंधश्रद्धा आहे, मग ती उघडून पाहायला हवी. त्यावेळेस समजेल की खरोखर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली की नाही, खरोखर त्यांना तिथे समाधी घेतलेली आहे की नाही. हे उघड करण्यासाठी ती समाधी फोडण्याचा एक प्रकार घडला. माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी जिवंतपणे स्वतःला भूमीत गाळून घेतलं. जाती कोण आहे ते लोक? का त्यांना असं वाटतंय? का वाटते त्यांना ही अंधश्रद्धा आहे माऊलींची समाधी? उघडली चैतन्य मूर्तीच्या अस्तित्वावर प्रश्न केले जाते असं वाटतंय? का वाटते त्यांना अंधश्रद्धा आहे माऊलींची समाधी उघडली? जाणाऱ्या या व्हिडिओमागचं सत्य काय घडलं होतं? तर चला उघडूया काय आहे ते गुपित. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासाचा केंद्रबिंदू तीर्थक्षेत्र आळंदी. इंद्रायणीच्या काठी वसलेले हे नगर म्हणजे केवळ दगडविटांचे शहर नाही, तर ते लाखो करोडो भक्तांच्या श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. आणि या प्रतीकाचा आत्मा आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर आणि त्यांची संजीवन समाधी. ज्या माऊली वयाच्या अवघ्या 16व्या वर्ष ज्ञानेश्वरीसारखा अमृताचा झरा जगाला दिला, जो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठावर आहे, त्या माऊलींचे हे अंतिम विश्रामस्थान संजीवन समाधी. हा शब्दच अखंड आहे. हा मृत्यू नाही. हे आहे चैतन्याला, आत्मशक्तीला जिवंत ठेवून या भौतिक जगाच्या पलीकडे गेलेले प्रयाग. 13व्या शतकात याच ठिकाणी माऊलींनी जिवंतपणे स्वतःला भूमीत समर्पित केलं. हा वारकरी संप्रदायाचा आणि कोट्यवधी भक्तांचा धूर विश्वास आहे. ही समाधी म्हणजे केवळ दगड मातीचा ढिगारा नाही, तर ते अखंड ऊर्जेचं आणि चैतन्याचा स्रोत आहे. पण आज या विश्वासाला यात्रेला आव्हान दिलं गेलं होतं. पुण्यातील काही बुद्धिवादी वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे कार्यकर्ते पुढे आले. काही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते असे म्हणाले. त्यांचं म्हणणं असं आहे की समाधी जी आहे, संजीवन समाधी, जी शतकानुशतके चालत आलेली आहे, ती भावनिक अंधश्रद्धा आहे. विज्ञान आणि तर्काच्या युगात अशा गोष्टींचा स्थान नाही. त्यांचे प्रश्न अगदी स्पष्ट आहे की ही संजीवन समाधी खरी आहे, ही केवळ एक भक्तांची कल्पना आहेत. आपण खरंच चैतन्य आहे की केवळ मानवी अवशेष या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी टोकाचा निर्णय जाहीर केला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की गरज पडल्यास आम्ही ती समाधी उघडून पाहणार आहोत. या गोष्टींनी जणू भूकंप झाला. ही बातमी वाऱ्यासारखी वेगाने संपूर्ण आळंदी पाहता पाहता उद्या महाराष्ट्रात पसरली होती. आळंदीचं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं. भाविकांमध्ये राग, दुःख आणि अस्वस्थतेचा महापूर लोटला. ज्या समाधीकडे ती ईश्वराचं रूप म्हणून पाहत होते, तिला कोणीतरी उघडून पाहणारे, ही कल्पना सही होते की काय? मंदिरासमोर अक्षर येऊन काय रडत होते? आमच्या माऊलीच्या समाधीला हात लावू नका, आमचा जीव घ्या, अपमान करू नका. संत ज्ञानेश्वर संप्रदायाचे हृदय आहे आणि या हृदयावर जर कोणी आघात करत असेल तर परिस्थिती गंभीर होत चालली होती. एकीकडे श्रद्धेचा आणि भावनेचा कलजोड तर दुसरीकडे विज्ञानाचा आणि तारकाचा आग्रह. संघर्ष केवळ वैचारिक राहिला नव्हता. आणि मग ती बातमी आली की पुण्यावरून 200 ते 400 लोकांनी 10 मोठे ट्रक आळंदीचे दिशेने निघणार आहेत. हे कार्यकर्ते आपल्या निर्धारक ठाम होते, ते समाधान होते. ही बातमी वारकरी संप्रदायात पोहोचतात एक खळबळ उडाली. आता परिस्थिती हाताबाहेर जाणार हे निश्चित झालं. एक मोठा संघर्ष, एक मोठी दुर्घटना आळंदीच्या भूमीत. घटनेच्या उंबरठ्यावर होती. पण म्हणतात ना,
किती भक्तावर संकट येतं तिथे देव कोणाच्या ना कोणाच्या रूपात धावून येतो, या आधीच्या डोंबाळ यांना वादळात एक शांत संयमी आणि व्यक्तिमत्व पुढे आलंय. 1972ची ज्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विज्ञानाचे काही भक्त यांनी सांगितले की ही समाधी अंधश्रद्धा आहे आणि त्यांनी तो उघडण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्यावेळेस समोर आले हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर, समाधी उघडली गेली असती, पण एका व्यक्तीच्या समंजसपणामुळे, त्याच्या प्रसंगावधानामुळे ही समाधी आपत्तीत राहिली. त्यांचं नाव होतं मामासाहेब दांडेकर. मामासाहेब हे केवळ एक वारकरी न होते, तर ते या संप्रदायाचा चेहरा होते, आधारस्तंभ होते. हजारो भाविक त्यांच्या श्रद्धे माऊलीचे प्रतिनिधी मानत होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळख, त्यांना माहीत होतं नाही, अनेक अनपेक्षित पाऊल उचललं. त्यांनी तत्काळ संपर्क साधला दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञांचे. त्यांचं नाव होतं डॉक्टर आर्यन शुक्ल. डॉक्टर शुक्ल हे केवळ सायंटिस्ट नव्हते, तर शास्त्रज्ञ होते, तर एक संवेदनशील, समजूतदार संशोधक होते. त्यांनी मामासाहेबांकडून सगळी परिस्थिती ऐकून घेतली आणि त्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. श्रद्धेची सत्यता तपासण्यासाठी समाधी उघडण्याची किंवा तिला धक्का लावण्याची काहीच गरज नाही. जर खरोखरच तिथे काहीतरी ऊर्जा किंवा चैतन्य असेल, तर ते आपले वैज्ञानिक उपकरणे आपल्याला सिद्ध करून देतील, त्यांनी सांगितलं. आपण समाधीच्या भोवती एनर्जी फील्डचा अभ्यास करू. ऊर्जा क्षेत्राचा अभ्यास करून सायंटिफिक पद्धतीने दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. एकीकडून पुण्यातील वैज्ञानिक कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते निघाले होते. त्यांचा ट्रक आळंदीच्या दिशेने निघाला होता. तर दुसरीकडे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच मामासाहेब दांडेकर आणि आर्यन शुक्ल आळंदीत दाखल झाले. डॉक्टर यांनी आपल्यासोबत 3 अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे घेऊन आले होते. या उपकरणांनी समाधीतलं चैतन्य आता उघड होणार होतं. पहिलं उपकरण होतं गिअर व्हीलर काउंटर. हे उपकरण एक्स-रे अल्फा बेटा गॅमा किरणांसारख्या अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य ऊर्जा लहरी मोजू शकत होतं. दुसरं उपकरण होतं थर्मिस्टर बुलोमीटर. याच्या मदतीने इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या ऊर्जा मोजता येतात. त्या माणसांच्या डोळ्याला दिसत नाही. आणि तिसरं उपकरण होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर. हे कोणत्याही जागेतील इलेक्ट्रॉनिक लहरी, त्यांची फ्रिक्वेन्सी, त्यांची कंपनी टिपू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर त्या जागी जर कोणते सक्रिय असेल तर त्याचे व्हायब्रेशन किंवा त्याची नोंद या मीटरमध्ये पकडली जाऊ शकते की नाही. ही 3 उपकरण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून 6 फूट अंतरावर का भारत बसवण्यात आली. डॉक्टर शुक्ला यांनी आणखीन एक तयारी केली होती. त्यांनी जास्त पितळ आणि लोखंड या 3 वेगवेगळ्या धातूंची जाड झाकणं तयार केली होती. यामागचा उद्देश असं होता की जरी ऊर्जा कोणते धातूंनी झाकली गेली तर तिचा प्रभाव कमी होतो का हे तपासायचं होतं. काही वेळ अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याचा गट मंदिराच्या दारात पोहोचला. त्यांच्या चेहऱ्यावर निश्चय होता ते मंदिरात प्रवेश करणार. तेवढ्यात मामासाहेब दांडेकरांनी त्यांना दारात झाडवलं. त्यांनी अत्यंत शांतपणे त्यांना विनंती केली, तुम्ही आला आहात, तुमचं म्हणणं आम्ही ऐकलं आहे, पण जाण्याआधी आम्ही एक वैज्ञानिक प्रयोग करून पाहतो. तुम्ही स्वतः तो प्रयोग पहा. जर तुम्हाला त्यातून काही निष्बंधन झालं नाही असं वाटलं तर तुम्हाला जे हवं ते कारण आम्ही तुम्हाला हरवणार नाही. डॉक्टर शुक्ला यांनी पुढे येऊन त्या प्रयोगाबद्दल समजलं. आम्ही फक्त समाधीवर एक एक करून दाखवित धातूचे झाकण होणार आणि या मीटरवर काय परिणाम होतो ते आम्ही पाहणार आहोत. तुम्ही स्वतः ठेवून हे पाहू शकता. तुमच्या समाधानासाठी प्रयोगाच्या वेळी मी आणि मामासाहेब गाभाऱ्याबाहेर खांबतो हे ऐकतात. त्या गटातील 10-12 प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांनी गाभाऱ्याला नेण्यात आलं. मामा आणि शुक्ला साहेबांनी त्यांना सगळी उपक्रमे दाखवली. प्रयोग समजून सांगितला की दोघे गाभाऱ्याच्या बाहेर निघून गेले. आता आतमध्ये होते ते फक्त कार्यकर्ते आणि समोर होती माऊलींची समाधी आणि 3 वैज्ञानिक उपकरण. त्यानंतर गाभाऱ्यात जे घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय, अकल्पनीय होतात. मीटर समाधीपासून 6 फुटा अंतरावर होते. मीटरला कोणी हात लावला नव्हता. फक्त समाधीवर ठेवलेली झाकणं बदलली जात होती. पण प्रत्येक कोळी मीटरचा काटा एका जागी स्थिर होतात. तीच रीडिंग, तीच व्हायब्रेशन, तीच ऊर्जा. झाकण ठेवलं तरी मीटरचा काटा, आलेला पितराच. झाकण ठेवलं तरी
मीटर व 30 नोंद अगदी जाड लोखंडाचे झाकण ठेवूनही त्या ऊर्जेला कणभर फरक पडला नाही. कोणतेही बायस, साधन, कोणतीही विजेची जोडणी, पण तरी मीटर एका अज्ञात आणि स्थिर ऊर्जेची सातत्याने नोंद करत होता. आता त्या कार्यकर्त्याच्या मनात विचारांचा वादळ उठलं आहे. काय आहे आत? कोणी नाही त्याला कोणी हात लावत नाही, तर काटा काय हालतोय? ऊर्जा कुठून येते? इतर यंत्र आहे ती खोटं कसं बोलतील? ऊर्जेचा स्रोत काय आहे त्यांच्या? तारकांच्या आणि विज्ञानाच्या पलीकडे काहीतरी त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं. शेवटी डॉक्टर शुक्ल आणि मामासाहेब दांडेकर आत आले. त्यांनी त्या कार्यकर्त्यांना समजून सांगितले, हे संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही. हे चैतन्य, ही ऊर्जा या 700 वर्षानंतर इथे सक्रिय आहे. तिथेच हे प्रतिबिंब तुमच्या मीटर रूपात आहे. ही ऊर्जा डोळ्याला दिसत नाही, करू शकत नाही, कारण आता विज्ञान आहे. त्यावर शिकवतात. केलाय तो क्षण. तो असा क्षण होता जिथे तर्क संपला, अनुभूती सुरू झाली. शोध संपला. त्या कार्यकर्त्याच्या मनात एका नवी विश्वासाचा जन्म झाला. या प्रयोगानंतर त्या अंधश्रद्धा निर्मूलन मंडळींनी चा दृष्टिकोन बदलून गेला. त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तर तात्काळ मागे टाकला. ज्यांच्या मनात शंख होते त्यांच्या मनात आता श्रद्धा जागू झाली. आता असं म्हणतात की त्या ठिकाणी दरवर्षी न चुकता माऊलीच्या समाधीला प्रदक्षिणा हे कार्यकर्ते आता करत आहे. या गटातील एक इंग्लिश डॉक्टर तर या घटनेचा इतका खोल परिणाम झाला की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य माऊलीच्या सेवेसाठी आळंदीत समर्पित केलं. ही अविश्वासनी वाटणारी घटना, श्रद्धेची आणि विज्ञानाची अनोखी भेट, ही काल परवा घडलेली नाही. हा संपूर्ण प्रसंग 1972 मध्ये आजपासून 53 वर्षांपूर्वी हा जो घडला होता. पण आजही तुम्ही आळंदीला जाल, त्या समाधीसमोर उभे राहात, डोळे मिटून एक क्षण आत ठोकून पालात, तुम्हालाही जाणवेल की तिथे काहीतरी आहे. जणू काळ थांबलेले आहे. एक ऊर्जा, एक चैतन्य, जे विज्ञान आणि नम्र व्हायला लागतात, ते आहेत माऊलीची संजीवन समाधी. अंधश्रद्धा नाही, तर तो एक जिवंत अनुभव आहे. आणि विज्ञान आणि नकळतपणे अनुभवले भक्कम पुरावा दिला आहे तुम्हाला. तुम्हाला माऊलीचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. विज्ञानिकांना आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.